मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनामध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीनं सोमवार दिनांक 4 रोजी चौथ्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू होते। महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात उपोषण सुरू आहे। दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते तुकाराम बाबा महाराज यांची प्रकृती खालावली। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात होते, मात्र तुकाराम बाबा महाराजांनी उपचार घेण्यास नकार देत आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे। या उपोषणात सांगली, कोल्हापूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, नाशिक, गडचिरोली आदी जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।